नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 620 या ठिकाणी विविध पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। हो, तर यामध्ये बघा वर्गातील या ठिकाणी वेगवेगळ्या पदांचे जे आहेत ते 620 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत। कोणती कोणती पदे आहेत, त्यासाठी कोणते कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात, त्याच पद्धतीने त्याची डेट कधीपासून चालू होणार आहे, कधीपर्यंत आहे, कोणत्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन मध्ये फॉर्म भरू शकतात, या सर्व गोष्टींची माहिती मी देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अपडेटसाठी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी 620 पदांच्या या जागा सुटलेल्या आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करून घ्या। या ठिकाणी बघा पूर्ण जाहिरात बघणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। यामध्ये बघा जाहिरात क्रमांक आस्था 1/2025 दिनांक 27/3/2025 या दिवशी निघलेली आहे। यामध्ये बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे। तर ही जाहिरात जी आहे ती आहे पद शासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत। सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे। सदर जाहिरातीनुसार गट क आणि ड मधील 620 पदांकरता अर्जाचा कालावधी या ठिकाणी 28/3/2025 पासून 11/5/2025 पर्यंत आहे। www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 11/5/2025 पर्यंत तुमचा ऑनलाईन अर्ज करावेत असे या ठिकाणी दिलेलं आहे। चला तर डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट बघूया। या ठिकाणी बघा गट दिलेला आहे, संवर्ग दिलाय, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आणि त्याचं वेतन स्तर दिलंय, भरावीची आवश्यक पदे दिलेली आहेत। यामध्ये पहिलं पद जे आहे ते आहे बायोमेडिकल इंजिनियरचं। या ठिकाणी बघा S15 मधलं वेतन स्तर आहे, या ठिकाणी एक पद आहे। त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिलसाठी आहे, S14 मध्ये आहे, 35 पद आहेत एकूण मिळून या ठिकाणी। त्यानंतर बघा 3 नंबरला जे पद आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग मधलं आहे, S14 आहे, या ठिकाणी 6 पदे भरणार आहेत। त्यानंतर बघा 4 नंबरला उद्यान अधीक्षक आहे, एक पद आहे त्याचं या ठिकाणी। त्यानंतर बघा सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी यांचं एक पद आहे। वैद्यकीय समाजसेवक यांचं या ठिकाणी बघा 15 पदे आहेत। त्यानंतर बघा डेंटल हायजेनिस्टचं 3 पदे आहेत या ठिकाणी। स्टाफ नर्स, नर्स मिडवाईट GNM हे पद आहे, त्याचं 131 या ठिकाणी लक्षात घ्या, सगळ्यात जास्त पद आहेत, 131 पदे आहेत। डायलिसिस तंत्रज्ञाचं दिलेलं आहे, तर 4 पदे आहेत या ठिकाणी बघा। त्यानंतर सांख्यिकी सहाय्यकचं आहे, 3 पदे आहेत। ECG तंत्रज्ञ या ठिकाणी बघा 8 पदे आहेत। CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटच्या या ठिकाणी 5 पदे आहेत। त्यानंतर बघा आहार तंत्रज्ञ या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं 1 पद आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी नेत्र चिकित्सक सहाय्यक या ठिकाणी 1 पद आहे। त्यानंतर बघा औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी या ठिकाणी टोटल 12 पदे आहेत। त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक महिलांसाठी या ठिकाणी 12 पदे आहेत। बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यकसाठी या ठिकाणी 6 पदे आहेत। त्यानंतर बघा पशुधन पर्यवेक्षक याच्यासाठी 2 पदे आहेत। ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM साठी या ठिकाणी बघा 38 पदे आहेत। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप याच्यासाठी 51 पदांची भरती होते। शस्त्रक्रिया सहाय्यक याच्यासाठी बघा 15 पदांची भरती आहे। सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी 8 पदे आहेत। वायरमॅनसाठी या ठिकाणी 2 पदे आहेत। त्यानंतर बघा ध्वनी चालक याच्यासाठी 1 पद आहे। उद्यान सहाय्यक साठी या ठिकाणी 4 पदे आहेत। लिपिक टंकलेखक याच्यासाठी बघा एकूण 135 या ठिकाणी पदे आहेत। खूप जास्त जागा आहेत लिपिक टंकलेखक मध्ये, 30-40 ज्यांचं झालं असेल ते यासाठी अप्लाय करू शकतात। लेखा लिपिक यासाठी बघा 58 पदे आहेत, याच्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया राहील। त्यानंतर बघा या ठिकाणी शवविच्छेदन मदतनीस याच्यासाठी 4 पदे आहेत। कक्ष सेविका आया याच्यासाठी 28 पदे आहेत। कक्ष सेवक वॉर्ड बॉय या ठिकाणी 29 पदे आहेत। तर एकूण मिळून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 620 पदांची वेगवेगळ्या पदांची ही भरती होणार आहे। यामध्ये बघा ऑनलाईन भरायचा तपशील बघूया आपण। या ठिकाणी बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जो आहे तो 28/3/2025 पासून आहे। अंतिम दिनांक बघा 11/5/2025। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 11/5 आहे। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेचा आधी 7 दिवस होणार आहे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे। या ठिकाणी बघा, ही नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे। याच्यावरती उद्या या ठिकाणी अर्ज भरण्यास सुरू होणार आहे या ठिकाणी। त्यानंतर बघा, परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे। खुला प्रवर्ग असेल तर त्याला 1000 रुपये या ठिकाणी फीस ठेवलेली आहे। मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्ग असेल तर 900 रुपये फीस आहे। परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशामध्ये नमूद केली जाणार आहे प्रवेश पत्रामध्ये। संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरती माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतींचा तपशील वेबसाईटवरती उपलब्ध आहे। तर मित्रांनो, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितलेली असेल। गट क आणि ड संवर्गातील या ठिकाणी एकूण मिळून 620 पदांसाठी ही जागा सुटलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये। जे कोणी या पदांसाठी इलिजिबल असतील ते या ठिकाणी 28/3/2025 पासून फॉर्म भरू शकतात। अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।